नमस्कार. ओमकार बसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत ऋषीपंचमी निमित्त सप्तऋषी किती आहेत आणि कोणकोणते होते आणि त्यांचे महत्त्व काय आहे. चला तर पाहूया. ऋषीपंचमीला ऋषी कश्यप, ऋषी अत्री, ऋषी भारद्वाज, ऋषी विश्वामित्र, ऋषी गौतम, ऋषी जगदनी आणि ऋषी वशिष्ठ यांची पूजा केली जाते. हे 7 ऋषी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे अंश असल्याचे मानले जाते. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते. चला जाणून घेऊया कोणकोणते आहेत सप्तऋषी आणि त्यांचे महत्त्व काय आहे. पहिला आहे ऋषी कश्यप. ऋषी कश्यप यांना सगळ्या ऋषीमुनीमध्ये श्रेष्ठ मानले जाते. त्यांना सृष्टीचे जनक म्हणूनही ओळखले जाते. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मारीचीचा पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव कला होते. कश्यप ऋषींना अनिष्टिनेमी असेही म्हणतात. त्यांनी अनेक स्मृती ग्रंथांची रचना केली होती. आजच्या काश्मीर प्रदेशात त्यांचे आश्रमाचे ठिकाण होते असे मानले जाते. काश्मीरचे नाव कश्यप ऋषींच्या नावावरूनच ठेवण्यात आले आहे. कश्यप ऋषींच्या नावाने एक विस्तृत गोत्रही तयार केले आहे. आदिती, दिती, दनु, काष्ट, अरिष्ट, सुरासा, इला, मुनी, क्रोधवशा, ताम्रा, सुरभी, सुरासा, तिमी, विंता, कुद्र, पतंगी आणि यामीन ह्या कश्यप ऋषींच्या पत्नी होत्या. त्यांनी अनेक स्त्रियांशी लग्न करून आपला वंश वाढवला म्हणून त्यांना सृष्टीचे जनक म्हणतात. कश्यप ऋषींनी भगवान शिवला शाप दिला होता. वेद, पुराण, स्मृती, उपनिषद आणि इतर धार्मिक साहित्यात कश्यप ऋषीबद्दल बरीच माहिती आढळते. अत्री ऋषी. अत्री किंवा अत्री हे वैदिक ऋषी आहेत ज्यांनी अग्नी, इंद्र आणि हिंदू धर्मातील इतर देवतांसाठी अनेक स्तोत्रे रचली. अत्री हे हिंदू परंपरेतील सप्तऋषीपैकी एक आहेत. आपल्याला ऋग्वेदामध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदाच्या 5व्या मंडळाला पुस्तकाला त्यांच्या सन्मानार्थ अत्री मंडळ असे म्हणतात. अत्रीचा उल्लेख पुराण आणि हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारतातही आहे. आकाशात दिसणाऱ्या सप्तऋषी नक्षत्रामध्ये अत्री हा एक तारा आहे. अत्री ऋषीचा आश्रम राजगड जिल्ह्यामधून वाहणाऱ्या निर्विद्या नदीकिनारी होता. तिसरा आहे ऋषी भारद्वाज. भारद्वाज हे प्राचीन हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध ऋषी आहेत जे सप्तऋषीपैकी एक आहेत. वनवासात राम ज्या ऋषींना भेटतो त्यापैकी एक भारद्वाज आहे. त्यांनीच इंद्राला आयुर्वेदाचे ज्ञान देण्यास सांगितले जेणेकरून मानवांना आध्यात्मिक साधना करण्याचे सामर्थ्य मिळू शकेल. ते आयुर्वेद निपुण होते. शिक्षाशास्त्री, राजतंत्र, मर्मतज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधिवेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ, विज्ञान वक्ता व मंत्रदृष्टा होते. भारद्वाज ऋषी हे विमानशास्त्रातही निपुण होते. त्यांनी विमानांच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्णन केले होते. पुढील आहे ऋषी विश्वामित्र. ऋषी विश्वामित्र हे प्रचंड ज्ञानी आणि तेजस्वी ऋषी होते. रामाला गुरु वशिष्ठ यांनी प्रशिक्षित दिले होते पण ऋषी विश्वामित्रांनीच त्यांना आकाशीय शास्त्रे दिले. विश्वामित्रांनी त्यांच्या सखोल ध्यान आणि खूप कडक तपश्चर्या केली. विश्वामित्राच्या तपश्चर्याला घाबरून इंद्राने त्यांच्या तपभंगासाठी मेनका अप्सराला पाठवले. तपभंग झाला आणि विश्वामित्राला मेनकेपासून शकुंतला ही कन्या झाली. पुढील आहे ऋषी गौतम. गौतम ऋषी वैवस्व मन्वंतरांतराच्या सप्तऋषीमधील एक ऋषी आहेत पण आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षी ताऱ्यामध्ये यांचे नाव नाही. गौतम ऋषीच्या पत्नीचे नाव अहिल्या आहे. ती गौतम ऋषीच्या शापामुळे शिळा झाली. पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती परत मनुष्यरूपात आली. तर गौतमांच्या शापाने इंद्राच्या शरीराला सहस्त्र छिद्र पडले होते. त्या छिद्रांचे उपशापामुळे डोळे झाले. ह्या 1000 डोळ्यामुळे इंद्राला सहस्त्राक्ष असे म्हणतात. पुढील आहे ऋषी जमदग्नी. सर्व पौराणिक साहित्यात त्यांच्या पुत्रांनी त्याला अत्यंत कोपिष्ट स्वभावांचा असल्याचे सांगितले आहे. स्वतःच्या कोपिष्ट स्वभावामुळे पत्नी आणि पुत्रवधांचे पातक आपल्या हातून घडले. यांचा जमदग्नीस पुढे पश्चाताप होऊन त्याने आपल्या कोपिष्ट स्वभाव सोडला आणि तो शांत झाला अशी कथा जैमिनी अश्वमेघात सांगितली आहे. हिंदू धर्मातील श्राद्धविधीचा आरंभ त्यांनीच केला असे म्हणतात. पुढील आहे ऋषी वशिष्ठ. वशिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या 6 मानसपुत्रांपैकी एक होते असे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या एका प्राणापासून त्यांची उत्पत्ती झाली असे भागवतात सांगितले आहे. दक्ष प्रजापतीची कन्या ऊर्जा ही वशिष्ठ यांची पत्नी. दक्ष यज्ञांच्या वेळी अपमानित झाल्यामुळे शिवाने ज्यांचा वध केला त्यात वशिष्ठांचाही वध झाला होता.
वशिष्ठ म्हणजे सर्वात अधिक समृद्ध असलेला. वशिष्ठांकडे अद्भुत सामर्थ्य असलेले कामधेनू नावाची एक गाय होती. ही कथा त्यांच्या ह्या नावाच्या अर्थाशी सुसंगत आहे. सर्व वस्तूंचे नियंत्रण करीत असल्यामुळे त्यांना वशिष्ठ म्हणतात असाही उल्लेख आहे. अशा प्रकारे आपण सप्तऋषींची माहिती पाहिलेली आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.